सत्य, ठळक व निर्भीड, सक्षम न्यूज। लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यामध्ये ताळमेळ नसल्याने जतमध्ये दुष्काळी परिस्थिती गंभीर होत असल्याचा आरोप तमनगौडा रवी पाटील यांची टीका। जत तालुक्यात सध्या भीषण पाणी टंचाई व चारा टंचाई आहे। जनावरे व जनता यांचे प्रचंड हाल होत आहेत। पाण्याचे स्रोत आटले आहेत, मात्र जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी लोकप्रतिनिधी व अधिकारी यांना वेळ नाही, अशी टीका भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख व केंद्रीय रस्ते सुरक्षा समितीचे संचालक तमनगौडा रवी पाटील यांनी केली आहे। सध्या तालुक्यात खूप मोठा दुष्काळ पडलेला आहे। महाराष्ट्रातील इतर तालुक्यांच्या तुलनेत जत तालुक्यामध्ये 78 गावांमध्ये आता सध्या टँकरनी पाणी पुरवठा सुरू आहे। या ठिकाणी पूर्व भागातील दोड्डनाला असतील, अंकलगी तलाव असतील, तिथले सोर्स संपलेले आहेत। आता पूर्व भागाला सेगावमधून पाणीचे तिथं वाहतूक सुरू आहे। वेळेवर टँकर पोहोचत नाही। आता एक गावाला तिथं वाहनाची संख्या वाढवलं पाहिजे। आता आम्ही वेळोवेळी प्रशासनाला कळवलेलं आहे आणि मुख्य म्हणजे आपल्या तालुक्यातील विद्यमान आमदार आणि प्रशासन या दोन्ही विषयात अजिबात एकवाक्यता नाही। कारण इलेक्शनचे मुद्दे धरून प्रशासनाने चाऱ्याचे विषय चर्चा करत नाही। फेब्रुवारीमध्ये आम्ही ज्यावेळी जिल्हाधिकारी साहेबांनी फेब्रुवारीमध्ये जाहीर केलं होतं की 2 महिने पुरेल इतकं जत जिल्ह्यातील जनावरांसाठी चारा उपलब्ध आहे। फेब्रुवारी मार्च गेल्यानंतर आज एप्रिल संपलेले आहे, मे संपलेले आहे। चाऱ्याच्या विषयावरती प्रशासन बोलायला तयार नाही आणि चाऱ्याच्या विषयावरती कुठल्या आमदारांनी कुठं तालुक्यातील पशुधनाबाबत काही सर्वे केलं नाही। यामध्ये जत तालुक्यातील एकतरी पशुधन धोक्यात आहे आणि पाणी टंचाई, खूप मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई आहे। प्रत्येक लोकप्रतिनिधी सरपंचांचा फोन येते की आम्हाला टँकरची खेपा वाढवलं पाहिजे, जनावरांची पाण्याचं ही मिळत नाही आणि मानसी 20 लिटरचं तरतूद होता 2011चे जनगणनेनुसार। आपण राज्याचे मुदत पुनर्वसन मंत्र्यांना भेटलो, त्यांनी जिल्हाधिकारी साहेब, प्रांत साहेबांना त्यावेळी सूचना दिल्या की त्यावेळी भांडी धुणं आणि जनावरांसाठी 20 लिटर पुरत नाही, ते 20 ते 40 करावे असे सूचना दिली। त्याबद्दल आता आमचे जतमधलं प्रतिनिधी जे आमदार आहेत त्याबद्दल काहीतरी सिरियस घेऊन 40 ते 60 लिटर कसं होईल पाणी पुरवठा पूर्व भागात असू दे, पश्चिम भागातून असू दे, जनावरांसाठी, माणसांसाठी काही उपाययोजना केल्या नाहीत। आणि जबाबदार व्यक्ती म्हणून तालुक्यातील लोकप्रतिनिधी या गोष्टीला अजिबात बोलायला तयार नाही। ती कुठं आहेत माहिती नाही। तिकुंडीसारख्या गावामध्ये 40% द्राक्षी बाग पूर्ण वाढलेले आहेत। त्या ठिकाणी आता सध्या आपत्तीपेक्षा वाईट परिस्थिती आहे। त्या ठिकाणी कृषी अधिकाऱ्यांना जाऊन ते पाहणी करणं, तिथून ते रिपोर्ट पाठवणं गरजेचं आहे। कुठलाही अधिकारी जात नाही, महसूलचे जात नाहीत, कृषी विभागाचे कोणी जात नाही। म्हणजे अशी वाईट परिस्थिती तालुक्यांमध्ये, फळपीक धोक्यात आहे, पशुधन धोक्यात आहे। आता सध्या जत तालुक्यामध्ये आवर्तन बंद आहे। आमचे जिल्ह्याचे खासदार आदरणीय संजय काका आणि आपले पाटबंधाऱ्याचे अधिकारी, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, एसई, अधीक्षक अभियंता आणि राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय देवेंद्रजींना आम्ही विनंती करून तातडीने जत तालुक्यात आवर्तन सुरू करणे गरजेचं आहे। यासाठी आम्ही त्यांना पाठपुरावा करणार आहे, कारण पाणी सोर्स संपलेले आहे। एकदा दोड्डनालामध्ये जरी आवर्तन सोडलं तरी सुद्धा पूर्व भागातील 40-50 गावांना पिण्यासाठी तरी पाणी पुरवठा होऊ शकतो। इतर कुठंतरी पर्क्युलेशनचा जरी विषय होईल, अशी पावसाची अजून सुरुवात नाही। काही ठिकाणी छोट्या प्रमाणात झालेले आहे, पण सोर्स व्हावं अशी इतकं पाऊस झालेला नाही। आवर्तन सोडण्यासाठी सुद्धा पाठपुरावा आम्ही करणार आहे।